नमस्कार शेतकरी मित्रांनो. MH9 मराठी न्यूजवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल, तर शेतीविषयक अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आज सरकारकडून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यावर एकाच वेळी 3 ते 4 योजनांचे पैसे एकत्र जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून इतिहासामधला सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. बऱ्याच दिवसांपासून राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते. या विलंबाबाबत जेव्हा पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा सरकारने स्पष्ट केलं की काही तांत्रिक अडचणी आणि निधीच्या उपलब्धतेअभावी हा हप्ता पुढे ढकलण्यात आला होता. पण आता तुमची ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा विलंब भरून काढण्यासाठी आता तब्बल 4,000 रुपये एकत्र दिले जाणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता 2,000 रुपये आणि सोबतच 10वा हप्ता 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे याच काळात केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 24वा हप्ता देखील जाहीर होणार असून त्याचे 2,000 रुपये सुद्धा यात जोडले जातील. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी तब्बल 6,000 रुपये जमा होणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख 22 ते 23 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया DBTच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. पण थांबायला, हा 6,000 रुपयांचा लाभ जर तुम्हाला विना अडथळा मिळवायचा असेल, तर सरकारने सांगितलेली ही 3 कामे तुमच्याकडे पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे. ती कामे कोणती? नीट लक्ष देऊन ऐका. आधार बँक लिंकिंग. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे, कारण सर्व पैसे DBTद्वारे जमा होत आहेत. फार्मर ID कार्ड. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID असणे आवश्यक आहे. जर नसेल, तर जवळच्या कृषी केंद्रात जाऊन ते लगेच काढून घ्या. eKYC. ज्या शेतकरी बांधवांची eKYC अजूनही अपूर्ण आहे, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी. eKYC नसल्यास खात्यात 1 रुपयाही जमा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये या पैशांचे वाटप सुरू झाले आहे, त्या यादीतील काही प्रमुख जिल्हे म्हणजे पुणे, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद, गोंदिया, गडचिरोली आणि नंदुरबार. या आणि इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास गती मिळाली आहे. त्यामुळे बँक खात्याकडून येणाऱ्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका. शेती जगतातील प्रत्येक वेगवान आणि खरी अपडेट अशीच सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.